मर्यादित आहे. पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहेत. कॅफे पण चालला पाहिजे ना. नाही पण राऊत साहेब, तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात, टीका मी मनसेवर कुठे, मी कॅफेमध्ये चर्चा होतात. पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वरळीत केमछोचे बॅनर लावले होते. केमछो बघा, त्यांनी एक बॅनर लावला केमछो, आम्ही लावला तो. आम्ही कोणावरती आक्रमण केलं नाही की त्याने आक्रमण केलं नाही. पण सरळ सरळ गुजरातमधून येणारे नेते, घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती, अमुक भागाची भाषा गुजराती, ह्याच्यावरती हे का उसळत नाहीत? का अमित शहाना वाईट वाटेल म्हणून, की नरेंद्र मोदी, फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केला आहे? या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो, एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच. राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला, जरी राष्ट्रभाषा नसली. कारण संपूर्ण देशामध्ये कोणती तरी एक भाषा पाहिजे, ती हिंदी आहे. हां, शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे, आणि मराठी पहिल्या क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाही आहे. तुम्ही तिसऱ्या भाषेच्या, त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार, हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे. ज्याला घ्यायचे आहे ते घेतील, पण सक्ती करायची नाही. मिस्टर फडणवीस, हा महाराष्ट्र आहे. आम्ही बोलतोय ना हिंदी, आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो. आमची मुलं परदेशात शिकत नाही आहेत, आमची मुलं पॉप संगीत गात नाही आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत नाही का की दक्षिणेतले लोक